आजच्या ठळक बातम्या 4 मे 2025. आजच्या मुख्य बातम्या पाहायला विसरू नका. शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी एक महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि जी तुमच्या दैनंदिन आयुष्याशी थेट संबंधित आहे. चला तर मग जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या टॉप हेडलाईन्सपासून. तर पहिली बातमी आहे, उद्या 5 मे 2025ला 12वीचा निकाल जाहीर होणार आहे आणि दुपारी 1 वाजता तुम्ही ऑनलाईन विद्यार्थी निकाल पाहू शकता. दुसरी महत्त्वाची बातमी आहे, गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या घडामोडी. गेल्या आठवड्यातील महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेतलेला आहे. तर तिसरी महत्त्वाची बातमी भारतीय शेअर बाजाराविषयी. भारतीय शेअर बाजारात घसरण झाली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. तर बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळ. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ निर्माण झाले आहे, ज्यामुळे किनाऱ्यावरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील पाऊस. महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. तर इंडोनेशियामध्ये भूकंप. इंडोनेशियामध्ये 7.5 रिश्टर स्केलचा भूकंप झाला, ज्यामुळे अनेक इमारतींना फटके बसले आहेत आणि बचाव कार्य आता सुरू झालेलं आहे. रशिया युक्रेन संघर्ष. रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्षात नवनीतम घडामोडी घडल्या आहेत, ज्यामुळे जागतिक बाजारपेठेवर परिणाम झालेला आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात व्यापार युद्ध आणि जागतिक राजकारणावर चर्चा झालेली आहे. तर पाकिस्तानने भारतीय ध्वजवाहक जहाजावर बंदी घातली. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय ध्वजवाहक जहाजावर बंदी घातली आहे, ज्यामुळे व्यापारावर परिणाम झालेला आहे. दिल्लीतील शाळा शुल्क नियमन विधेयक. दिल्ली विधानसभा 13-14 मे रोजी शाळा शुल्क नियमन विधेयक सादर करणार आहे. यामुळे शिक्षण क्षेत्रात पारदर्शकता वाढवण्याचा उद्देश आहे. तर पहलगाम दहशतवादी हल्ला. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात 26 जण ठार झाले आहेत. भारताने पाकिस्तानच्या सीमेवर कारवाई. तर ह्या होत्या आजच्या मुख्य हेडलाईन्स. धन्यवाद.